त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. डू ऑर डाय असा हा सामना असेल. एका बाजूला SM11 ठैंशा अगेन्स्ट आदित्य 11. 5 षटकांची मॅच त्या अनुषंगाने आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये राहुल, त्याच्या जोडीनं मनीषला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. गोलंदाज सज्ज होईल. कैफला एक थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचच्या दरम्यान. डू ऑर डाय, करो या मरो अशी ही मॅच. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवेल. जो संघ इथून मात्र पराभूत होईल त्याला मात्र 365 दिवसांची या स्पर्धेसाठी वाट पाहावी लागेल. यात मात्र शंका नाही. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू कैफ ऑन द मार्क. स्ट्राइक हँडला मनीष. ओ पहिला चेंडू इथे मात्र ऑफ ड्राइव्ह केले. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बीड ऑफला तत्पूर्वी मिळेल एक धाव. एका धाबीनं इथे मात्र श्री गणेश केला जातोय. एका धाबेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागेल, कारण की इथे मात्र ही शेवटची अंतिम मॅच आहे. चांगली कामगिरी दोन्ही संघांना करावी लागेल. एका बाजूने SM11 त्यांच्या अगेन्स्ट आदित्य 11. हो इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. पहिला चेंडू आपण पाहिला तर अवे ऑफ दी बॉडी चेंडूला रिलीज केलं होतं केफने, आणि आता मात्र हा चेंडू थोडासा इथे मात्र खाली ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्या अनुषंगाने सुरुवातीचे 2 चेंडू अचूक टप्प्यावरती पाहायला मिळतात. ओ लो फुलटा चेंडू इनफील्डला बीट केलाय. चेंडू फरार होतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. प्रत्युत्तर टीथ फॉर टॅथ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो आणखी एक स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला खेळून काढलाय. चेंडू फरतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॅक टू बॅक 2 इन अ रो. दमदार चौकार. एक दमदार स्ट्रोक. क्या बात आहे. चौकारांची आतिषबाजी सुरू आहे आणि आजच्या दिवसातील ही दुसरी चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. फलंदाज राहुल ऑन दी फायर. दमदार धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे सरसावते. डबल डिजिट अर्थातच 13 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू षटकातील. हो इथे मात्र शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक कमालीचा झेल. फलंदाज फेल. ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेट स्केपने प्रस्थापित करून दिले. फलंदाज होते बाद. राहुल बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीसे आणि आमचे मान्यवर उपस्थित आणि मान्यवरांचं हे गुणगान गाणार आपण संगीत देखील ऐकलं. भाई ग्रुप महाराष्ट्र राज्य अनुभाई यांचं आणि त्याचबरोबर त्यांचा सर्व मित्र परिवार आज या स्पर्धेला देखील उपस्थित. त्या सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इलॅट नंबर 3 वरती दिनेश सज्ज होते. गोलंदाजी ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज मंदार पानसरे ऑन दी मार्क. हो वरपगावची शान आणि पहिला चेंडूवरती इथे मात्र स्पष्ट करत असताना चित्र. पहिला चेंडू अवे ऑफ द बॉडी चेंडूला रिलीज केलं. हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर 13 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहिल्या. त्यानंतर दुसऱ्या स्पेल मध्ये मंदार पानसरेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. राहुलने कमालीची कामगिरी केली होती. 3 चौकार मारले होते, परंतु त्याला देखील डगआउटला पाठवण्यात आलं. हो हॉरिझॉन्टल स्ट्रोक. नटराज मुद्रेमध्ये आले आणि चेंडूला पाठवून दिला.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं दमदार चौकार. व्हॉलेंटियर्सला विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. बॅटलाईटचा इफेक्ट कुठल्याही संघावरती होणार नाही त्या अनुषंगाने लक्षदा पंचांच्या माध्यमातून देखील घेतली जाते. आपण प्लीज सीमारेषेचा ताबा घ्या. ओ फटका हा देखील दमदार, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज असतील. वाईडिश लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या बॅटर पोहोचले आणि त्या अनुषंगाने कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. चौकाराला तदनंतर मात्र सिंगल डबलने संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा एक गडाच्या मोबदल्यामध्ये SM11. हो पुणे आडवा पाटण्या ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न झाला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानलं देखील होते, परंतु इथे फेकी खराब, नजरअटी, दुर्घटना घटी. 2 धावा आणि तिसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण झाली. या एक धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे. या शेवटच्या मुवमेंटला अशा पद्धतीच्या धावा येत आहेत त्या जरूर इथे मात्र महागात पडू शकतील, यात मात्र शंका नाहीये. धावा रोखणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 22, 22 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. SM11 आणि आदित्य 11 दोन्ही संघाने या सूचना आमच्या आयोजकांच्या वतीनं दिल्या जात आहेत आणि त्या अनुषंगाने आपण थोडंसं सहकार्य करा. हो बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतो. व्हेरिएशन पाहायला मिळतात मंदार पानसरेच्या माध्यमातून. सुरुवात थोडीशी संत झाली होती, शांत झाली होती, परंतु तदनंतर मात्र धावांचा आलेख उंचावला गेला. ते म्हणजे फलंदाजी करत असताना आदित्य 11 च्या अगेन्स्ट SM11 या संघाला आपण पाहतोय. हो हा चेंडू देखील दमदार होता. ऑफ ड्राईव्ह केले. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आलेत आणि इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. अंतिम चेंडूवरती एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडण्यात आली आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आफ्टर दी 2 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 23 लॉट्स ऑफ 1 विकेट. 23 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना SM11. धावफलकावरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज पुढच्या मार्गस्थ होईल. केफ वरती विश्वास दाखवला गेलाय. विश्वासाला सार्थ ठरून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. हो बॅकफुटला गेला. इथे मात्र स्लाइस केलं आणि डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती केफचं भव्य स्वागत. दमदार चौकार. केला जातो परंतु प्रयत्न अयशस्वी ठरतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 27 वरती कॉन्स्टंट आहे. इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता केफशी आणि तदनंतर मात्र अगदी रीड करून गोलंदाजी सुरू आहे.
कीपची देखील प्रशंसा करावी लागेल. सुरुवातीच्या षटकामध्ये जरूर 3 चौकार आले होते, तदनंतर मात्र त्याच जोमाने गोलंदाजी करतोय. बॅक ऑफ दी हँड चेंडूला पिच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या दूर. प्रयत्न तर केले होते परंतु चेंडूला गॅदर करू शकले नाही. तत्पूर्वी 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 2 धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डू ऑर डाय अशी ही मॅच मधाच्या आतमध्ये पाहतोय. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. हो, स्टेप आउट करून खेळलेत. अगदी सुरेख फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू फरार होतोय. किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सीमा पार, दमदार चौकार. कमालीची फटकेबाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडीशी लेन खेचली होती. अंतिम चेंडूवरती गोलंदाजाने त्याला ओळखता आलं नाही. त्या अनुषंगाने इथे मात्र यस रेफर केलाय वाईट साठी. इट्स बॅटर कॉल. फलंदाजी करणाऱ्या संघाने इथे मात्र चॅलेंज केलं. अंपायरच्या कॉलला त्या अनुषंगाने चेक केले जाईल आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. 3 षटकांचा वाजवी खेळ जरूर समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा आहेत. 11.00च्या सरासरीनं आतापर्यंत धावा धावफलकावरती जोडल्यात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. प्रत्येक संघासाठी वाईट साठी एक रिव्ह्यू दिला गेला. त्या अनुषंगाने रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला. त्या अनुषंगाने आता मात्र SM11 या संघाकडे कुठलाही रिव्ह्यू नसेल. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. 11च्या सरासरीनं आता मात्र धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 33 धावा धावफलकावरती. अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अशाच स्ट्राईक रेटने जर 11च्या सरासरीने धावा धावफलकावरती जोडल्या तर टार्गेट 55 पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा फायटिंग स्कोर देखील असू शकतो, कारण की संध्याकाळच्या वातावरणामध्ये ड्यू फॅक्टर असतो, धुकं असतं. त्या अनुषंगाने चेंडू सीमापार जाणं तितकंच अवघड असतं आणि त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या अर्थातच संघाला याची संधी देखील मिळेल. परंतु कशा पद्धतीचा इथे मात्र खेळ साकारला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. SM11 त्यांच्या अगेन्स्ट आदित्य 11 अशी ही लढत आपण पाहतोय. ओ फटका दमदारा, उंची जास्त लांबी कमी आणि हो झेल ड्रॉप. पंचांनी नोचा इशारा दिला. हो, मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहावं लागेल. चेंडू तर सीमापार देखील गेलाय आणि त्याचबरोबरीनं आमच्या विकी सरांचा कौल दोसा देखील होता. सर, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चुकीची होती, त्या अनुषंगाने इथे मात्र नो घोषित केला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र या अंतिम चेंडूवरती किती धावा आल्यात हे पाहणं देखील गरजेचं आहे. आमच्यापर्यंत आमचे शापूर की आन बानशान मुन्ना पठाण सरांचा कॉल लगेचच येईल आणि धावा आम्हाला देखील समजतील आणि लगेचच आपण त्या स्कोरबोर्डवरती देखील दाखवणार आहोत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने चेंडू सीमापार देखील गेला, त्या अनुषंगाने नो चेंडू देखील आणि आमच्यापर्यंत चला निर्णय पोहोचवायचा आहे. मुन्ना सर, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नो प्लस नो प्लस 5 आहेत का विकी सर? यस, फक्त नो बॉल असेल यास आमच्यापर्यंत निर्णय पोहोचला. सर सिंगल असेल का? कॅच ड्रॉप झालेला मुन्ना सर, कॅच सोडलेला सिंगल असेल ना? यस, 1+1 अशा 2 धावा. चला, आपल्याला चेसिंग करायच्या या गोष्टीची देखील नोंद घ्यायची आहे. आदित्य 11 संघ, महाराष्ट्राचे मातब्बर पंच आपल्याला लाभलेत.
मुन्ना पठाण सर असतील, आमचे विकी सर असतील, जय पवार सर, ज्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील देखील स्पर्धा कव्हर केल्यात आणि या स्पर्धेला त्यांचे देखील योगदान आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू होता त्याच्यावरती डायरेक्ट हिट, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले देखील. हा चेंडू येते डॉट. धावसंख्या धावफलकावरती 35, 35 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम या षटकातील 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हे निर्णायक क्षण असेल. कुशल मुवमेंटला येऊन सामना पोहोचलाय. ओ शॉर्ट पूल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला नाहीये. चेंडू फुवारा होतोय सीमारेषा पार. या स्पर्धेतील आणखी एक दमदार चौकार. चला आपण स्कोर बोर्ड कडे लक्ष देऊया. 39-39 धावा या चौकाराच्या मधीनं पाहायला मिळाल्या. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक हो क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. शेवटची मॅच आहे. अशा दिवसातील जो संघ जिंकेल तो संघ थेट सुपर 8 साठी क्वालिफाय होईल आणि त्या अनुषंगाने इथे मात्र जीवाच्या आखांदाने जीवाची पर्वा न करता इथे प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. एकेका धावेसाठी संघर्ष केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 41, लॉट्स ऑफ 1 विकेट, 41 धावा. हो इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक भरता वेगाने येतात. 1 धाव कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 43, 43 धावा. या षटकामध्ये राजकुमारला आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 1 चौकार वगळता अप्रतिम कामगिरी राहिली आहे. 43 धावा धावफलकावरती जोडण्यात यश संपादित केले दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. राजकुमारने आतापर्यंत 2 चेंडू डॉट फेकलेत या संपूर्ण षटकामध्ये. 43 धावा धावफलकावरती अजूनही कॉन्स्टंट आहेत, स्टेबल आहेत आणि इथून मात्र धावांचा आलेख उंचावावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. ओ फटका दमदार आहे. उंची जास्त आणि लांबी देखील गाठले. मिड विकेटला बीट करत चेंडू फुवारा होतोय सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. अंतिम षटक आहे. चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची. अंतिम चेंडूवरती षटकार आला आणि या षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 49, 49 धावा धावफलकावरती अंतिम चेंडूवरती षटकार आला आणि रोहन तरे होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर व्हॉलेंटियर्स होते आणि त्यांनी झेल देखील त्या ठिकाणी टिपला. सीमारेषेच्या बाहेर मणिजी धुमाळ यांच्याकडून 501 रुपया आपला जीपे देखील गेला. आपण चेक करा लगेचच. आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मोलाचं सहकार्य, त्यांची कौतुकास्पद कामगिरी. कमी तिथे आम्ही अशी भूमिका त्यांची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटक हो क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती प्रेमला आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकलाय. स्लॉगवरचं षटक, ज्या षटकाला नेहमीच आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक असं म्हणत असतो आणि या षटकामध्ये
किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. क्या बात आहे. परंतु ऑब्स्टिकच्या बाहेर पहिला चेंडू डॉट आला होता. तदनंतर मात्र हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपाने संजीवनी देण्याचं कार्य करेल. हो, सातत्याने चांगली गोलंदाजी. हो, क्या बात आहे. यष्टी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. OUT फलंदाज यष्टी रक्षकाच्या माध्यमातून होतोय बाद. वाईट प्लस विकेट असे समीकरण मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चेतन पाल, क्या बात आहे. सिक्सर किंग या नावानं संबोधित केलं जाते. परंतु आज थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिल्या. 2 मॅच मध्ये थोडेसे अयशस्वी राहिले होते. परंतु अंतिम चेंडू साठी इथे मात्र सज्ज असेल, सोडून दिलाय आणि परखलं देखील होता. वाईटचा इशारा बन्सांच्या माध्यमातून सलगचा तिसरा वाईट फ्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु माघारी धाडलं गेल्या. अचूक फेकी, ऍक्युरेट फेकी पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, कारण की लगातार विचार केला तर 3 वाईट्स फेकले होते प्रेमने. वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. बाद लाईटचा इफेक्ट आता मात्र आपल्याला जाणवतोय. 5 षटकांची मॅच जरूर आहे, परंतु आपणच जर वेळ लावला तर तुम्हालाच पुढील रन चेस करायचे आहेत. हो, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पण आता थोडासा खाली राहिला. अगदी 2 ते 3 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय प्रेमचा आणि अत्यंत सुरेख गोलंदाजी करतोय. फिरकीचे जादूगर पाहायला मिळत आहेत. ओ, स्टेपआउट करून केलेत. डाऊन दी बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे कुठल्या पद्धतीची चुकी होणार नाही. अप्रतिम झेल फलंदाज पे. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि नवीन बॅटर इनॅट नंबर 5 वरती सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हो, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या स्विंगर अप OUT आणखी एक फलंदाज बाद. संगीत मैत्रीचं नातं जपणारे संगीत आहे आणि सर्व मित्र परिवार आपण पाहतो आमच्या व्यासपीठावरती. सन्मान्य महेशजी पाळ आणि त्यांचे सर्व मित्र वर्ग या ठिकाणी मात्र उपस्थित. त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करूयात. शेवटचा अंतिम चेंडू आहे नीरज. हो, इथे मात्र डाऊन दी बॉल चेंडूला खेळून काढलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि इथे मात्र मिसफील्ड झाले. चुकांवर चुका मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. अशा पद्धतीने 5 षटकांचा वादळी खेळ समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 55 धावा आणि जिंकण्यासाठी अब तक 56 धावेंची आवश्यकता असेल. आणि आपण जाऊयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आमचे मान्यवर उपस्थित त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. ओव्हर टू रोशन संते सर. थँक्यू. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व आणि रायागावचे विद्यमान उपसरपंच, कार्यसम्राट, कार्यकुशल उपसरपंच आणि भाई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय अनिरुद्ध जगदीश जाधव साहेब इथे उपस्थित आहेत आणि
साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान। साहेबांनी आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं देखील विशेष आभार। त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती मांडा टिटवाल्याचे अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी भोई साहेब इथे उपस्थित आहेत आणि प्रमोद भोई साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं नेहमीच आर्थिक सहकार्य असतं कोणत्याही स्पर्धेसाठी, आदरणीय महेश शेठ पाल साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती। क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर आपण पाहतोय याही स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती लाभते। आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार। त्यानंतर नितीन भाऊ खेमा साहेब इथे उपस्थित आहेत, सुप्रसिद्ध उद्योजक आहेत कल्याण शहराचे आणि त्यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय। मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शॉल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय। त्यानंतर भूषण तायडे साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत कल्याण शहराचे, युवा सेना उपजिल्हाध्यक्ष देखील आहेत आदरणीय भूषणजी तायडे साहेब आणि त्यांचा देखील इथे आपण सन्मान करतोय। त्यानंतर स्वप्नील रोकडे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आदरणीय स्वप्नील रोकडे साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती। त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दीपक युवराज पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। आपल्या भारताची परंपरा आहे, आपल्या भारताची संस्कृती आहे, अतिथी देवो भव, प्रत्येक पाहुण्याचं मान सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती एवन जोडीच्या माध्यमातून जपली जाते। त्यानंतर गणेश भाऊ नाईक साहेब देखील उपस्थित आहेत। नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल हनीदादा मिराणे साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया। एवन जोडीच्या शुभ हस्ते हा सन्मान करूया आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती। दीपक यादव साहेब देखील उपस्थित आहेत आणि आदरणीय दीपक यादव साहेबांचा आपण सन्मान करूया एवन जोडीच्या माध्यमातून। सर्व मान्यवरांचं मी विशेष आभार मानतो, आपला अमूल्य वेळ दिला, खूप बिझी शेड्यूल आहे, या स्पर्धेसाठी खूप मोठं आणि मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल देखील आपलं मनापासून आभार। विकी पवार साहेब इथे उपस्थित आहेत आणि विकी पवार साहेबांचा देखील इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। विकी पवार साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून आभार। किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकासाठी नक्कीच आणि सेकंड इनिंगला देखील सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने दोन्ही संघांसाठी नक्कीच बबलू दादा उपाध्याय साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती। सर्व पाहुण्यांचं मी मनापासून आभार मानतो। नक्कीच दादा आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं देखील मी मनापासून आभार मानतो। आपलं अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी, खूप मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी, कारण की आपल्याकडे कोणतीही BCCI ची मदत नसते, आपल्याकडे कोणतीही
ICC ची मदत नसते, आपल्याकडे असतात तुमच्यासारखी माणसं. प्रमोद दादा आहेत, महेश दादा आहेत, अनिरुद्ध दादा आहेत, ही सर्व पाहुणे आहेत. त्यांची नक्कीच मोलाचं सहकार्य असतं आणि त्यांच्याचमुळे प्रत्येक स्पर्धा आपण यशस्वी लॉफ्टेड इट क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे दूर आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार येतोय. मध्ये 56 धाव बनवायच्या आहेत. आदित्य 11 आणि SM11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच क्वालिफाय होईल सुपर 8 साठी. धावसंख्या 9. सुरुवात दमदार झाली. राजकुमार हे नाव खूप मोठं आहे या टेनिस विश्वातील. पुन्हा एकदा अपिश अँड पनिश. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह वाईड इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL चौकार. मच चौकारांची आतिषबाजी. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार आलेत. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत राजकुमारच्या बॅट मधून. धावसंख्या 13 आहे. 56 धाव बनवायचे 5 षटकांमध्ये. जास्त वेळ घेऊ नका, अंधार होत चाललेला आहे. पुन्हा एकदा अपिश खेळतायत. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि सीमा रेषेच्या बाहेर 3 इन अ रो सलग चालाय. हा तिसरा चौकार राजकुमारच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. चेंडू शिल्लक 24. SM11 या टीमला पंच सक्त ताकीद द्या तुम्ही मुन्ना सर, कारण की अंधार होत चाललेला आहे. आपल्याकडे वेळ नाहीये. प्लीज विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण. चेंडू शिल्लक 24. बनवायच्या धावा 39. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत आहे. राज भोईर, मनीष धुमाळ यांची या स्पर्धेसाठी अनेक दिवस रात्र एक केलेले आहेत. या स्पर्धेसाठी 24 चेंडू 39 धाव बनवायचे आहेत. 24 चेंडू शिल्लक आहेत. 39 ची गरज आहे या मॅच मध्ये. 17 बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. चला जास्त टाइमपास करू नका, विनंती असेल आदित्य 11 या टीमला. क्षेत्ररक्षक आहोत ते आणि हा झेल ड्रॉप. मिडॉनला फिल्डर होते. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मिळते 1 धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत.
ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला, त्याच्यावरती नक्कीच मिळतील एकूण 2 धावा आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल झाली आहे. या मॅच मध्ये अंधार होत चाललेला आहे, दमट हे वातावरण आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 20 या धावसंख्येवरती. लॉफ्टेड इट, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जज करतायत आणि हा झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे, या चुका टाळाव्या लागतील. प्रयत्न खूप चांगला केला होता. क्या बात आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय, या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो चौकार आलाय. चांगली पार्टनरशिप बनवली आहे, तब्बल 26 धावांची या मॅच मध्ये फलंदाज राजकुमारने लगावलाय हा चौकार. थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये नक्कीच गरम बॅटिंग सुरू आहे. पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी होतीये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत, झेल ड्रॉप झाला होता, त्यानंतर चांगली बॅटिंग राजकुमार करतायत. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. 18 चेंडू शिल्लक, 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चला लावून घ्यायचे आहे. 18 चेंडू 29 ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18, बनवायचे धावा 29. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 27 ची पार्टनरशिप बनवली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आणि शॉर्ट थर्डमॅनला गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा, अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही बनवायच्या धावा 28 या मॅच मध्ये. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू 28 ची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज मॅच. संध्याकाळचे सत्र आहे, प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्याचा आनंद घेते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतात LBW ची आणि अपील फेटाळली. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29. जमेची बाजू, एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये, ही जमेची बाजू आहे. एकोणतीस. 16 चेंडू 27 बनवायचे आहेत. राजकुमार खेळतोय 22 या धावसंख्येवरती, त्याला साथ देतोय योगेश खेळतोय 6 या धावसंख्येवरती. गतीमध्ये परिवर्तन, मिसटायमिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. मिडॉनला हा चेंडू लँड होतोय, त्याच्यावरती मिळतील एकूण या धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा
नक्की सुरू आहे. 31 धावा बनवलेल्या आहेत, अजूनही 25 बनवायच्या आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू, विजयासाठी 25 ची गरज या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. लाऊड अपील करतायत पुन्हा एकदा. येस, बॅट कटचा इशारा आहे पंचांचा. फटका चांगला आहे, सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय. या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु निर्णायक क्षणी हा राजकुमारने चौकार लगावलाय. धावसंख्या आहे 37. जिंकण्यासाठी 19 ची गरज. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. बनवायचे धावा 19. सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज मॅच. थंड वातावरण आहे आणि थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. अस्तित्वाची लढाई. फुल टॉस, त्याला देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती. 12 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल सुपर 8 मध्ये. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. दोन्ही संघांसाठी मस्ट विन गेम आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. बारा चेंडू शिल्लक आहेत. 18 ची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. नवीन गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये येत आहेत. नीरज पांडे. नीरज पांडेचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकार लगावला राजकुमारने. राजकुमारची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅच विनिंग बॅटिंग राजकुमार करतायत. 37 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे 44. 11 चेंडू 12 ची गरज. जवळजवळ रन बॉल इक्वेशन. क्या बात आहे, हुक करतायत. पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. केपीएल अजून एक तडाखा. इनटू द स्लॉट and out of the plot. 1 bounce over the line. चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. 41 45 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. 5 धावा दूर आहे अर्धशतकापासून आणि विजयापासून 4 धावा दूर आहे. आदित्य रतन, आपण कुठे असाल तर या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर.
मिसटायमिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि मिळते एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा, 8 चेंडू शिल्लक, 3 ची गरज या मॅच मध्ये आहे. आदित्य 11 या टीमला 53 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या सामन्यामध्ये आदित्य 11 या टीमने आणि या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे राजकुमारचा, जो खेळतोय 46 या धावसंख्येवरती. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, आलाय हा डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक, 3 धावा बनवायच्या आहेत. तीन धावा बनवायच्या आहेत. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत आणि सीमा रेषेच्या बाहेर विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आदित्य 11 या टीमने आणि आदित्य 11 संघ दाखल होतोय सुपर 8 मध्ये किंग्स प्रीमियर लीग सीझन 2च्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राजकुमार, ज्याने बनवल्या नाबाद 46 धावा. चला चेंडू जमा करायचे, चेंडू जमा करा आपण.